जय श्री माताजी. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात प्रत्येक जण मानसिक शांतीच्या शोधात आहे. मन सतत विचारांनी भरलेलं असतं. चिंता, अस्वस्थता आणि थकवा यामुळे जीवनातील आनंद हरवत चाललेला आहे. अशा काळात सहयोग ध्यान ही एक अशी अद्भुत आणि वैज्ञानिक पद्धत आहे. कोणत्याही कठीण साधना, जबरदस्ती किंवा प्रयत्नाशिवाय मनाला शांततेच्या अवस्थेत घेऊन जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की बिना प्रयास ध्यान सहयोग ची विशेषता काय आहे, सहयोग कसा मनाला विचाररहित जागृततेत नेतो, कुंडलिनी शक्तीचं जागरण कसं होतं आणि आत्मसाक्षात्काराद्वारे आंतरिक आनंद आणि शांती कशी प्राप्त होते हे आपण जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सध्याच्या काळात मेडिटेशन, ध्यान याबद्दल लोकांचा कल वेगाने वाढत आहे आणि हे आता केवळ आध्यात्मिक साधना न राहता एक जागतिक आरोग्य प्रवाह बनला आहे. धावपळीच्या या जीवनात वाढता मानसिक ताण आणि आरोग्याबद्दल जागरूकता याबद्दल लोक आता मानसिक शांततेच्या शोधात ध्यानाकडे वळत आहेत. परंतु ध्यानाची योग्य पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घेतल्याशिवाय ध्यान ही केवळ एक क्रिया बनून राहील. मेडिटेशन, ध्यान या योग्य पद्धतीतील मुख्य अडथळे काय आहेत? तर अतिविचार, ओव्हर थिंकिंग, शारीरिक अस्वस्थता, झोप, आळस, ध्यान न लागणे आणि परिणामासाठी घाई करणे हे आहेत ध्यानामध्ये अडथळे. तर दररोज काय करायचं? दररोज एकाच वेळी नियमानुसार सराव करायचा. आरामदायक आसनावर बसून प्रथम श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. विचारांना जबरदस्ती थांबवण्याऐवजी साक्षी भावाने पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. सहयोग ही एक अद्वितीय ध्यान पद्धती आहे जी परमपूज्य श्री माताजी निर्मला देवीजी यांनी 1970 मध्ये विकसित केली आहे, ज्याच्या माध्यमातून कुंडलिनीची ऊर्जा सहजतेने आणि जवळजवळ कोणत्याही प्रयत्नाशिवाय जागृत केली जाऊ शकते, जी ध्यानाच्या गहनतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. सहयोग ध्यान पद्धती आत्मसाक्षात्कार, सेल्फ रिअलायझेशन द्वारा आत्मज्ञान आणि आंतरिक शांतता प्राप्त करण्यासाठी एक स्वैच्छिक आणि निशुल्क पद्धत आहे. सहयोग पद्धतीमध्ये आसन, प्राणायाम किंवा कठीण मानसिक शिस्तीशिवाय थेट कुंडलिनी शक्ती जागृत होते. सहयोगामध्ये ध्यान मनाला स्वप्रयास नियंत्रित करत नाही, तर ते आपोआप विचाररहित जागरूकता या अवस्थेत घेऊन जाते, जेथे मन शांत आणि स्पष्ट होते. यामध्ये जाणीवपूर्वक प्रयत्नाची आवश्यकता नसते, फक्त दृढ इच्छा आणि समर्पणाने ध्यान लागते. ही पद्धत पूर्णपणे निशुल्क आहे आणि कोणतीही व्यक्ती कधीही आणि कुठेही त्याचा सराव करू शकते. हे केवळ आध्यात्मिक विकासच घडवत नाही, तर मानसिक, शारीरिक आणि भावनिक संतुलनही निर्माण करते, ज्यामुळे ताण आणि चिंता कमी होतात. सहयोगाच्या माध्यमातून व्यक्ती स्वतःचा गुरु बनतो आणि आत्मसंतोष, आनंद आणि आंतरिक शांततेचा अनुभव घेण्याचा पद्धत तो स्वतःच शिकतो.